बऱ्याच जणांना स्लीव्जला लेस कशा पद्धतीने लावायची आहे, म्हणजे आपण अस्तरची स्लीव्ज शिवतो तर बघा ब्लाऊज पीसमध्ये अशा पद्धतीच्या लेस आलेल्या असतात, तर ती कशा पद्धतीने लावायची जेणेकरून एका बाजूला ती यायला नको, तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा, यापुढे तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीने लेस लावायला प्रॉब्लेम येणार नाही। तर ही लेस मी आता बाजूला ठेवली आहे। आता इथे बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही पार्ट स्लीव्हचे कट केलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपण आता नेहमीप्रमाणे जसे आपण स्लीव्ह जोडतो तर त्या पद्धतीने मी ती जोडून घेणार आहे। तर इथे बघा हा जॉर्जेटचा कपडा आहे, थोडा सरकतो, त्यामुळे काय करायचं आहे तर अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने हा कपडा काढलेला आहे त्या पद्धतीने काढायचा आहे, म्हणजे आपले दोन्हीही पार्ट आहेत समोरासमोरचे तर ते व्यवस्थित येतील। तर इथे बघा मी आता ते दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतलेले आहेत। सगळ्यात आधी आता एक स्लीव्ज आहे तर ते मी तुम्हाला दाखवते। तर आपण नॉर्मली काय करतो, डायरेक्ट संपूर्ण अस्तरचा पार्ट आणि मेन फॅब्रिक जोडून घेतो आणि त्यानंतर शेवटी मग ही लेस आपण लावतो। तर त्यामुळे काय होतं तर अशा पद्धतीच्या चुन्या आपल्या मेन फॅब्रिकला पडतात, तर त्या पडू नये म्हणून ते कशा पद्धतीने लावायची ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं आहे, तेव्हा स्किप न करता पूर्ण बघा। तर इथे बघा सगळ्यात आधी अशा पद्धतीने स्लीव्ज ठेवून घ्यायची आहे। तर इथे हा स्लीव्हचा वर सुलट भाग आहे आणि खालचा उलट आहे, तर अशा पद्धतीने सुलट भाग वर ठेवायचा आहे आणि अस्तरचा पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे। आता हा कपडा हा बारीक असल्यामुळे तुम्ही पिनं लावून मग स्टिच करू शकतात, पण मी खालच्या भागाला आधी शिलाई टाकून घेणार आहे आणि पिना मी लावलेल्या नाहीत। तर अशा पद्धतीने हात ठेवला तर आपला कपडा इकडे तिकडे सरकत नाही। तर यावर मी आता शिलाई टाकून घेणार आहे आणि अगदी हळूवारपणे यावर तुम्ही शिलाई टाकायची आहे, कारण हा कपडा जॉर्जेटचा वगैरे किंवा शिफॉनचा कपडा असतो, तर त्यावर आपण जर का एकदम पटकन शिलाई टाकायला गेलो तर त्याचे धागे खेचले जातात आणि त्यामुळे मग ब्लाऊजची फिनिशिंग आपली बिघडते। त्यामुळे अगदी हळूवारपणे तुम्ही शिलाई टाकायची आहे। तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे आणि आपला वेळ वाचायला हवा आणि पटकन आपलं स्टिचिंग काम व्हायला हवं, म्हणून बघा काय करायचं तर आपण काय करतो, नॉर्मली एक पार्ट पूर्ण शिवतो, त्यानंतर दुसरा पार्ट शिवायला घेतो। तर काय करायचं, हा धागा कट न करता दुसरा पार्ट देखील लगेच आपण जॉईन करायचा आहे, म्हणजे जोडायचा आहे, म्हणजे याने आपला वेळही वाचतो आणि पटकन आपलं शिवून होतं। तर हा धागा कट न करता आता बघा दुसरा पार्ट देखील मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर देखील बघा खालच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई टाकून घेणार आहे। तर हा देखील पार्ट तसाच शिवायचा आहे। हा तशा पद्धतीने ठेवला तर त्यामुळे काय होतं, कपडा आपला इकडे तिकडे सरकत नाही आणि व्यवस्थित सरळ शिलाई येते। तर यावर देखील मी अशाच पद्धतीने शिलाई टाकून घेणार आहे, अगदी हळूवारपणे सावकाशपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्हाला बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येत असेल, लेस आपली एकतर कमी असते बऱ्याच वेळेला आणि मग ती दोन्ही बाजूला स्लीव्जला आपली व्यवस्थित जोडली जायला पाहिजे आणि सेंटरला बरोबर यायला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर इथे बघा आता पुन्हा मी धागा कट केलेला नाही। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, दाब टीप टाकताना नेहमी बघा अस्तरचा पार्ट आहे तर तो वर पाहिजे आणि त्यावर मग आपल्याला दाब टीप टाकायची असते। तर हा पार्ट अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे, मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने, आणि यावर आपल्याला एक दाब शिलाई टाकायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि अगदी कोपरावर कॉर्नरवर आपल्याला शिलाई टाकायची आहे। आणि लक्षात ठेवा आपली मेन फॅब्रिकवर शिलाई यायला नको, फक्त अस्तरच्या पार्टवरती यायला हवी। तर हे बघा आता यावर मी टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही लगेच दोन्ही पार्ट सोबत जर स्टिच केले तर पटकन स्टिच होतात। एक एक पार्ट देखील तुम्ही शिवू शकतात, म्हणजे जर का तुम्ही नवीन शिवणकाम करायला सुरुवात केली असेल तर मग तुम्ही एक एक पार्ट शिवला तरी चालेल, पण या पद्धतीने जर का तुम्ही स्टिच केलं तर तुमचं ब्लाऊज पटकन शिवून होतं। आता बघा ह्या दुसऱ्या पार्टवर देखील त्याच पद्धतीने अस्तरचा पार्ट फोल्ड करून मग दाब शिलाई टाकायची आहे, तर ती मी इथे टाकून घेणार आहे। यावर देखील कॉर्नरवर आपल्याला शिलाई द्यायची आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। तर इथे बघा आता मी ही शिलाई टाकून घेणार आहे, त्यानंतर पुन्हा आपल्याला कपडा तो फोल्ड करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल स्लीव स्टिचिंग तर आम्हाला जमतं, पण बऱ्याच
जणींना स्लीव स्टिचिंग जरी जमत असलं तरी लेस कमी जास्त पडते लावताना, त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर इथे बघा आता पुन्हा आपल्याला बघा हा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपल्याला फोल्ड करायचे आहेत आणि त्यावर पुन्हा एक दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपला कपडा हा इकडे तिकडे सरकत नाही आणि फिनिशिंग देखील छान दिसते। तर आता ही एक शिलाई मी इथे टाकून घेणार आहे आणि दोन्ही पार्ट व्यवस्थित धरायचे आहेत। इथे देखील आपल्याला अगदी कॉर्नरवर शिलाई टाकायची आहे, तर ती मी इथे आता टाकून घेत आहे अगदी। आणि पुन्हा मी तुम्हाला सांगते, लक्षात ठेवा, बारीक कपड्यावर जर तुम्ही स्टिचिंग करत असाल तर त्यावर तुम्ही जरा थोडं सावकाशपणेच करायचं आहे, धागे खेचले जायला नको म्हणून तुम्हाला ते तसं करायचं आहे। आता इथे बघा ही एक शिलाई मी इथे टाकून घेतलेली आहे। आता दुसऱ्या पार्टवर देखील सेम आपल्याला तसाच दोन्ही पार्ट फोल्ड करून मग दाब शिलाई द्यायची आहे, तर ती मी इथे आता देऊन घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे ते पण, तर इथे मी देऊन घेणार आहे। तर इथे बघा दुसऱ्या पार्टवर देखील मी शिलाई टाकून घेतलेली आहे। आता बघा या वेळेला आपण या स्टेजला बऱ्याच जणी काय करतात, आता खाली दाब शिलाई टाकून झाल्यानंतर संपूर्ण बाजूला शिलाई टाकून मग एक्स्ट्राचा भाग कट करून घेतात, पण आता आपल्याला अजून आजूबाजूला संपूर्ण बाजूला शिलाई टाकायची नाही। आता हे स्लीव्ज अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे, अस्तरचे दोन्ही पार्ट एकमेकांवर यायला हवेत। मेन फॅब्रिक जास्त असल्यामुळे मेन फॅब्रिकचा नाही विचार करायचा आणि सेंटरला अशा पद्धतीने चॉकने तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे। तर हे बघा आणि वरचा कपडा मेन फॅब्रिक व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे। आता ही जी आपली लेस आहे तर तुमची ती जेवढी असेल ते लेसचे तुम्हाला अगदी समान असे दोन भाग करायचे आहेत। डायरेक्ट तुम्ही एकाच बाजूला लावू शकत नाही कारण जास्त लेस लागते। तर हे बघा या पद्धतीने आधी दोन तुकडे त्याचे समान करून घ्यायचे आहेत। तर बऱ्याच वेळेला काय होतं, काही ब्लाऊज असे असतात ब्लाऊज पीस त्यामध्ये लेस जास्त येते त्यामुळे कमी पडत नाही, तर काही वेळेला कमी येतं त्यावेळेला काय करायचं, तर अशा पद्धतीने तुम्ही ती लावायची आहे। आता दोन तुकडे केल्यानंतर ह्या लेसचा देखील आपल्याला सेंटर अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे, चॉकने तुम्ही मार्क करून घ्यायचा आहे आणि उलट सुलट तुम्ही ती बघून घ्यायची लेस, म्हणजे लेसची वरची बाजू कोणती आणि खालची बाजू कोणती। तर आता स्लीव्ज आणि लेसचे दोन्ही सेंटर एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने कॉर्नरवर थोडं लेस फोल्ड करायची आहे आणि नंतर मग त्यावर तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ती मी इथे आता देऊन घेणार आहे। थोडं वरून आपण सुरुवात करायची आहे, म्हणजे लेस आपली कोपऱ्यावर व्यवस्थित फिट होते आणि लेसवर अशा पद्धतीने शिलाई आता टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असे दोन्ही पार्ट म्हणजे लेस आणि स्लीवचा पार्ट एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचा आहे। अशा पद्धतीने लावल्याने तुमचं जो मेन फॅब्रिक आहे तर त्यावर चुण्या येत नाहीत। अजून जाड बॉर्डर जर असली लेसची तर ती एकदम परफेक्ट अशी बसते। तर हे बघा आता इथे शिलाई टाकून झालेली आहे। आता दुसरा पार्ट मी बाजूला ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने स्लीव्स पलटवून घ्यायची आहे आणि संपूर्ण बाजूला लेसवर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। अधूनमधून असा कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे, कारण बारीक कपडा असल्यामुळे इकडे तिकडे तो सरकू शकतो। तर ते मी आता इथे व्यवस्थितपणे हळूवारपणे शिलाई टाकून घेणार आहे। दोन्ही पार्टवर मी तुम्हाला ते व्यवस्थित असं दाखवलेलं आहे, तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। यापुढे तुम्हाला लेस लावताना प्रॉब्लेम येणार नाही। तर इथे बघा आता यावर शिलाई टाकून झालेली आहे, कॉर्नरवर व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे लेस आणि इथे बघा या बाजूला अशा पद्धतीने दाब मागे पुढे करून फिट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली शिलाई उसवून लेस आपली उसवत नाही। तर आता या स्लीव्जवर देखील त्याच पद्धतीने आपल्याला लावायची आहे। तर याचा देखील मी सेंटर काढून घेणार आहे आणि चॉकने मार्क करून घेणार आहे आणि लेसला देखील त्याच पद्धतीने सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे आणि या स्लीव्जवर ज्या पद्धतीने लेस लावलेली आहे तर त्याच पद्धतीने दुसऱ्या स्लीव्जवर देखील लावून घ्यायची आहे। तर आता बघा मी इथे देखील मार्क करून घेणार आहे लेसवर देखील। अगदी छान परफेक्ट पद्धत आहे, अगदी फिनिशिंगसह लेसही जोडली जाते आणि स्लीव्जला देखील फिनिशिंग छान येते। तर बघा दोन्ही बाजूला मी लेस लावून घेतलेली आहे। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, मागच्या बाजूने म्हणजे अस्तरच्या पार्ट वर ठेवून आपल्याला शिलाई टाकायची नाही स्लीव्जला,
मेन फॅब्रिक वर ठेवायचा आहे आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे अस्तरचा भाग व्यवस्थित इथे दिसतो। तर बघा मी ज्या पद्धतीने हात ठेवला आहे त्याच पद्धतीने हात ठेवायचा आहे एका बाजूला आणि संपूर्ण स्लीव्जवर बघा शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने बोटाने तो कपडा व्यवस्थित पकडायचा आहे म्हणजे इकडे तिकडे सरकत नाही, व्यवस्थित असं फिनिशिंगसह शिलाई देखील टाकली जाते। तर ती मी आता इथे टाकून घेणार आहे, हळूवारपणे टाकायची आहे शिलाई। तर बघा या पद्धतीने तुम्ही देखील स्लीव स्टिचिंग करून बघा, लेस लावून बघा। तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित असली तर कस्टमर देखील खुश होतात आणि अजून जास्त कस्टमर ब्लाऊज स्टिचिंगसाठी तुमच्याकडे येऊ शकतात। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत। तर इथे बघा या बाजूला शिलाई टाकून झालेली आहे। आता दुसऱ्या स्लीव्जवर देखील मी त्याच पद्धतीने शिलाई टाकून घेणार आहे। याचा देखील वरचा जो मेन फॅब्रिक आहे व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे। फिनिशिंग व्यवस्थित असली म्हणजे कस्टमर देखील खुश होतात आणि शिलाई आपण सांगितली तेवढी शिलाई व्यवस्थित मिळते। आता ती एरिया वाईज देखील थोडी वेगळी असते, म्हणजे कमी जास्त असू शकते। तर इथे बघा मी शिलाई आता व्यवस्थित टाकून घेणार आहे। दोन्हीही पार्टवर शिलाई टाकून झालेली आहे। आता एक्स्ट्राचा भाग आहे मेन फॅब्रिकचा, तर तो कट करून घ्यायचा आहे। दोन्हीही पार्टवर मी तो फॅब्रिक देखील कट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी बरोबर अशी जोडली गेलेली आहे लेस। तर आता बघा अशा पद्धतीने थोडं असं खेचल्यासारखं दिसतं, कारण आपण शिलाई टाकताना थोडा कपडा खेचला जातो। तर त्यावेळेला काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे आपल्याला हा कपडा असा खेचायचा आहे, जास्त जोरात खेचायचा नाही, शिलाई उसू शकते। आणि हे जे कॉर्नर आहेत दोन्ही बाजूचे तर त्यावर फक्त शिलाई आहे, तर एक एक जो आपला धागा आहे तर एक एक धागा आपल्याला उसवायचा आहे, फक्त तोडायचा आहे, संपूर्ण शिलाई आपल्याला उसवायची नाही। यामुळे काय होतं, कोपऱ्यावर स्लीव जोडताना फिनिशिंग छान येते आणि कमी जास्त पडत नाही। तर दोन्हीही स्लीव्जवर मी तशाच पद्धतीने कट करून घेणार आहे। तर लक्षात ठेवा या पद्धतीने तुम्ही स्लीव स्टिचिंग करा, फिनिशिंग छान येईल, कस्टमर देखील वाढतील। तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत। तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह।